पुढच्या कायद्याकडे वळूया आणि पुढचा कायदा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे औद्योगिक विवाद अधिनियम 1947. आपण खूपदा चर्चा केली औद्योगिक अधिनियम 1947चा, पण आज आपण कामगार कार्यालयातील अथॉरिटी आणि तुम्ही त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं किंवा त्यांच्या पुढे जो विवाद आहे कशा पद्धतीने उपस्थित करायचा याबद्दलचा आपण विचार करणार आहोत. तर या ठिकाणी कलम 2A सेक्शन 2A मध्ये असं दिलेलं आहे की एखाद्या कामगाराला फक्त कामगाराला सिंगल एखाद्या कामगाराला व्यवस्थापनाने डिस्चार्ज, डिसमिस, रिट्रेच आणि टर्मिनेशन यापैकी काहीही केलं असेल आणि त्या कामगाराला वाटत असेल की हे केलेलं इल्लीगल आहे, हे ह्या मालकाने काही बरोबर केलेलं नाही आणि त्याच्यामुळे विवाद उपस्थित झालेला आहे की हे त्याने माझ्यावर अन्याय केलेला आहे, तर हा विवाद तो उपस्थित करू शकतो. मग कुणाकडे उपस्थित करू शकतो? तर तो समेट अधिकाऱ्याकडे उपस्थित करू शकतो. आणि समेट अधिकारी कोण आहे? तर समेट अधिकारी सरकारी कामगार अधिकारी, राजपत्रित सरकारी कामगार अधिकारी आहे. आता पुन्हा मी तुम्हाला सांगतो की जर सिंगल लेबरचा हा प्रश्न आहे तर त्यावेळेस ही जी अथॉरिटी आहे ती सरकारी कामगार अधिकारी आहे आणि तो कन्सिलिएशन ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी काम करतो. मध्यस्थाची भूमिका आपण त्या ठिकाणी तो निभावतो. कायद्यानुसार त्याला ती दिलेली आहे. आता प्रश्न असा आहे की डिस्चार्ज, डिसमिस, रिट्रेचमेंट आणि टर्मिनेशन म्हणजे नेमकं काय? हे तर आधी समजायला पाहिजे ना आपल्याला. एखादा कामगार आला तुमच्याकडे, मला सर मेरे को काम पैसे निकाल लिया, क्या करू बताओ. तर तुमच्याकडे क्लिअर कट आयडिया पाहिजे की नेमकं काय. आता या मोठे गमतीशीर शब्द आहेत डिस्चार्ज. आता डिस्चार्ज म्हणजे काय? एखादा समजा कामगार बघूया, तो एखाद्या आस्थापनेत लागला, एखाद्या कारखान्यात लागला आणि त्याचं प्रोबेशन ठेवलं त्या मालकाने की बा तू 3 महिने प्रोबेशनवर राहा, मग तुम्हाला आम्ही परमनंट करतो. त्याच्या असं लक्षात आलं ह्या प्रोबेशन मधला परफॉर्मन्स काही त्याचा चांगला नाहीये, मी जे पण काही परफॉर्मन्स एक्सपेक्ट केला होता चांगला नाहीये. मग अशा वेळे तो त्याच्या सर्व्हिसेस ज्या आहेत ह्या डिस्चार्ज करू शकतो, त्याच्या सर्व्हिस त्याला कामातून मुक्त करू शकतो. पण एखादा कामगार त्याने कंटिन्युअस केलं, प्रोबेशन संपलं, कायम झाला आणि कायम झाल्यानंतर लक्षात आलं की तो शिस्तच पाळत नाही, तो पाहिजे तेवढं प्रोडक्शनच देत नाही, तो इकडे तिकडे कामगारांना भडकवण्याचा प्रयत्न करतो किंवा एका अर्थाने शिस्त पाळत नाही. असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा व्यवस्थापनाला वाटलं की नाही रे बा, आता याला ठेवून काहीच फायदा नाही, तर अशा ठिकाणी तो त्याला डिसमिस करू शकतो. आता प्रश्न असा आहे की डिस्चार्ज आपण पाहिलं, त्याचंही उदाहरण पाहिलं, डिसमिसचं पण उदाहरण पाहिलं. आता आपण पुढे बघूया, अजून तुम्हाला सांगतो मी रिट्रेचमेंट. रिट्रेचमेंट म्हणजे काय? आता समजून जा 100 कामगारांना घेऊन तो मालक काम करतो आहे, पण त्याच्या असं लक्षात आलं की हे कामगार जास्त आहेत आणि माझा जो आहे उत्पादन आणि ते सेलचा रेट जमत नाही, तर काही कामगारांना तो कामावरून कमी करू शकतो. तर अशा वेळेस त्या कामगारांना तो रिट्रेच करतो. एखाद्या कारखान्यामध्ये एखादा भाग आहे, जसं आधीच्या टेक्सटाईल कंपनीमध्ये एक हँडलूम असं ते मागट्याचा भाग असायचा. मग मागट्याचा भाग नवीन यंत्रणा आल्यावर त्याचा काही अर्थच राहिलेला नाही, त्याच्यामुळे तो भाग बंद करण्यात आले होते. मग अशा वेळी व्यवस्थापन काय करते? तिथल्या कामगारांना रिट्रेच करते. हा रिट्रेचमेंटचा भाग झाला. आणि टर्मिनेशन, एखाद्या कामगाराने राजीनामा दिला, ऑटोमॅटिकली त्याच्या ज्या सर्व्हिस आहे राजीनामा ऍक्सेप्ट केला तर ऑटोमॅटिकली तो मॅनेजमेंट आहे त्याच्या ज्या राजीनाम्यापोटी स्वीकारल्यापोटी त्याच्या ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या टर्मिनेट करतं. तसंच एखादा कंपनी बंद झाली असेल, कंप्लीट कंपनी बंद झाली, त्यावेळेस देखील त्याच्या सर्व्हिसेस टर्मिनेट होतात. एखादा विभाग बंद झाला असेल तर रिट्रेचमेंट होते, पूर्ण कंपनीच बंद झाली असेल तरी ते काय टर्मिनेट होते. आता प्रॉब्लेम असा आहे की अजून एक शब्द तुम्हाला समजून घ्यायचा आहे
डिस्चार्ज, डिसमिस, रिट्रेचमेंट आणि टर्मिनेशन मध्ये अजून एक शब्द आहे जो हिडन आहे आणि त्याला म्हणतात बडतर्फ करणे, डिसमिस करणे. त्याला म्हणतात आपला बडतर्फ म्हणजे त्याला आपण सस्पेंड करणे. असा एक त्याचा तो एक शब्द प्रयोग आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. कारण हे सस्पेन्शन समजल्याशिवाय तुम्हाला डिस्चार्ज, डिसमिस, रिट्रेच आणि टर्मिनेशन याचा अर्थ समजणार नाही. सस्पेन्शन म्हणजे काय? एखादा कामगार हा शिस्तीने वागत नाही, त्याच्यामुळे सगळे कामगार डिस्टर्ब आहेत. व्यवस्थापनाला असं वाटते की हा जर ह्या ठिकाणी राहिला तर पुन्हा कामगार परिस्थिती बिघडेल आणि त्याच्यावर आरोप तर आहेतच, बिना शिस्तीनं काम करायचे आरोप आहेतच, पण त्याला कामावर पण ठेवायचं नाही. मग अशा वेळी जो मालक आहे त्याला डिसमिस करतो, त्याला सस्पेंड करतो आणि मग चौकशी लावतो त्याची. आता त्याला सस्पेंड केल्यानंतर त्याला सानुग्रह अनुदान पण देतो. सानुग्रह अनुदान पहिले 3 महिने, 6 महिने आणि वर्ष असे ते सानुग्रह अनुदान त्याला देतो. आता माझं हे सगळे समजून घेताना मी जी उदाहरणं दिली तेवढाच अर्थ निघतो असं नाही. तुम्ही लक्षात घ्या, तुमचा विवाद उपस्थित झालेला आहे आणि कोणत्या कारणामुळे विवाद उपस्थित झालेला आहे? डिस्चार्ज, डिसमिस, रिट्रेच आणि टर्मिनेशन. सस्पेंड झाला तर विवाद उपस्थित झाले का? डिस्चार्ज झाला तर विवाद उपस्थित झाला का? डिसमिस झाला तर विवाद उपस्थित झाला का? रिट्रेच झाला तर विवाद उपस्थित झाले का? टर्मिनेट झाला तर विवाद उपस्थित झाला का? तुम्हाला त्या ठिकाणी हे पाहायचं आहे की मालक आणि कामगार याचे संबंध तुटले आहेत का? म्हणजे देर इज एक्झिस्टन्स ऑफ रिलेशन बिटवीन एम्प्लॉयर अँड एम्प्लॉय. ह्या दोघांमध्ये काही संबंध उरला आहे का? आता समजून जा, एखाद्या कामगाराला कामावरून काढलं, आला तुमच्याकडे, सर मेरे को काम से निकाल दिया. तुम्ही काय विचारायला पाहिजे त्याला? ठीक आहे, कामावर निघाला असेल काही तर द्यायला ऑर्डर, तुला डिसमिस केला आहे, डिस्चार्ज केला आहे, काय केलं आहे ते तर दे, रिट्रेच केला आहे की टर्मिनेट केलेला आहे. ते टर्मिनेशनचं पत्र नसेल त्याच्याजवळ तर नाही सर कल से मत आओ ऐसा बोलता है. मग अशा वेळी काय केलं पाहिजे? एखादा कामगार येतो, सर ते मला कामावरून काढलं, का रे कसं काय झालं? साहेब म्हणजे हे पत्र दिलं, त्याच्यावरून असं दिसते की तो बडतर्फ झालेला आहे, सस्पेंड झालेला आहे. आता सस्पेंड झाला म्हणजे कामगार म्हणजे मालक आणि नोकर संबंध अस्तित्वात आहे की तुटलेला आहे? अस्तित्वात आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिलं जर काही पाहायचं असेल तर मालक नोकर संबंध तुटलेले आहेत का, आणि जर तुटलेले असतील तरच आपल्याला कलम 2A खाली विवाद उपस्थित करता येतो. आता समजून जा त्याला तोंडीच त्याला काढून टाकलं असेल आणि सर मैं एक बार गया तो जाऊन पाहणारे घेते काय त्या कामावर, तो एकदा गेला, दोनदा गेला, सर मैं आपने बताया मैं 10 दिन से ट्राय कर रहा हूं, वो ले नहीं रहा है. काय त्याच्याजवळ कागद आहे, कामावरून काढलं. म्हणून एक महत्वाची टर्म यामध्ये लक्षात घेतली पाहिजे, एक अप्रोच नोटीस. तुम्ही त्याला पहिले सांगायला पाहिजे की असं कर, तू अप्रोच नोटीस दे. म्हणजे तू त्याला सांग की मी इतक्या दिवसापासून काम करतो आहे, तुम्ही त्या दिवशी आपल्या तोंडाला सांगितलं की मला कामावरून काढलेलं आहे, मी दुसऱ्या दिवशी गेलो, तिसऱ्या दिवशी गेलो, तुम्ही मला कामावर घेतलं नाही, मला 7 दिवसाच्या आत कामावर घ्या, नाही तर मग मी पुढे काम करेन. आणि त्याला जर मॅनेजमेंटने रिस्पॉन्स दिला नाही तर मग आपल्याला पुढची कारवाई करता येते. कुठेतरी आपल्याला लक्षात येते की मालक रिस्पॉन्स देत नाही, याचा अर्थ मालक नोकर संबंध जे आहे सकृतदर्शनी अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. हे सगळे जे टर्मिनॉलॉजी आहे याच्यामध्ये तो उल्लेख असाच आहे. डिस्चार्ज म्हणजे काय, त्याला कामावर नोकर संबंध नाहीच आहेत. डिसमिस म्हणजे काय, त्याचे पण संबंध नाही आहेत. रिटॅचमेंट म्हणजे संबंध नाही आहेत. टर्मिनेशनचे संबंध नाही आहेत. म्हणजे मालक नोकर संबंध ज्या ठिकाणी अस्तित्वात राहत नाही अशा पद्धतीचा जर एखादा विवाद त्याने उपस्थित केला असेल तर तो सेक्शन 2A खाली येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला अप्रोच नोटीस देणे. अप्रोच नोटीसला, त्या कामगाराच्या अप्रोच नोटीसला जर त्याने प्रतिसाद दिला नाही तर मग दुसरी स्टेज आहे मध्यस्थी पत्र देणे, इंटरव्हेन्शन लेटर. कुठे देईल तो? समेट अधिकाऱ्याकडे देईल आणि विनंती केली, साहेब मला कामावरून काढलेला आहे, बेकायदेशीर कामावरून काढलेला आहे
आता तुम्ही मध्यस्थी करा आणि मला न्याय मिळवून द्या. म्हणजे सगळ्यात पहिले अप्रोच नोटीस, दुसरं मध्यस्थी पत्र इंटरव्हेन्शन लेटर, आणि तिसरं मग आमचा कन्सिलेशन ऑफिसर तपासतो किंवा खरोखर विवाद अस्तित्वात आहे किंवा नाही. पण तुमचं काम बरंचसं झालेलं आहे त्याच्यामध्ये, कारण तुम्ही त्या ठिकाणी त्याला प्रॉपर सल्ला दिला आहे, त्याप्रमाणे त्याने काम केलं आहे किंवा संघटनेने त्याप्रमाणे काम केलेलं आहे. आणि मग पुढे जाऊन तो कन्सिलेशनमध्ये विवाद दाखल करतो आणि एक टर्म्स ऑफ रेफरन्स करतो. आता त्याला जर कामावर घेतलं तर वेल अँड गुड, पण समजा विवाद अस्तित्वाचा आहे, प्रयत्न करून देखील कन्सिलेशन ऑफिसरला तो सॉल्व्ह करता येत नाही, मग अशा वेळी तो रेफर करतो ज्युडिशियल अथॉरिटीकडे, कामगार न्यायालयाकडे. आणि हा टर्म्स ऑफ रेफरन्स अतिशय महत्वाचा आहे, तो तुम्ही पण तपासला पाहिजे. त्याच्यामध्ये डिस्प्यूट नेमका कोणता अस्तित्वात आहे आणि कामगाराची मागणी नेमकी काय आहे, हा टर्म्स ऑफ रेफरन्स जो आहे हा प्रॉपरली करायला पाहिजे. ते कन्सिलेशन अधिकाऱ्याचं काम आहे आणि तो तुम्ही पण तपासला पाहिजे. नाहीतर ते वारंवार तिकडून इकडे येतात, टर्म्स ऑफ रेफरन्स चुकला, त्याचा संदर्भ लागत नाही. एक महत्वाची गोष्ट आहे समर्थन पत्र. म्हणजे पहिले तुम्हाला सांगितलं अप्रोच नोटीस, दुसरं मध्यस्थी पत्र, तिसरं समर्थन पत्र. समर्थन पत्र म्हणजे तुम्ही लॉजिकली समजून सांगायला पाहिजे की बा ह्या जो डिस्प्यूट झालेला आहे तो कशा पद्धतीनं बरोबर आहे, त्याचं लॉजिकली समर्थन आणि डॉक्युमेंट्स त्याला जोडले पाहिजे. त्याच्यावर टर्म्स ऑफ रेफरन्स जो आहे हा निश्चित होतो. तुमच्या खरोखर तो विवाद जो आहे हा काय अस्तित्वात आहे हे निश्चित होते. म्हणून ह्या 4 गोष्टीची खबरदारी तुम्ही कामगाराला सांगितली पाहिजे, नाहीतर तुम्ही पण घेतली पाहिजे. ती एक अथॉरिटी झाली. आता आपण पुढे पाहूया सेक्शन 2K. सेक्शन 2K म्हणजे काय आहे? जर कामगारांचा समुच्चय असेल किंवा एखादा जो बदल आहे किंवा एखादी जी बाब आहे ती सगळ्या कामगारांवर परिणामित होत असेल, परिणाम करत असेल, कामगारांच्या सेवा शर्तीवर, वेजेसवर, त्याच्या रोजगारावर जर परिणाम करत असेल, तर हा जो विवाद आहे मालक आणि कामगारांमधला जो हा विवाद आहे, हा विवाद त्या ठिकाणी उपस्थित असतो, असं ह्या ठिकाणी त्या 2Kचं म्हणणं आहे. आता ह्या 2K मध्ये विवाद अस्तित्वात असणे आणि एक नोटीस ऑफ चेंजचं पण प्रोव्हिजन आहे 9A मध्ये आयडी ऍक्टच्या. आता ह्या 9A मध्ये आयडी ऍक्टच्या हा मालक जो आहे हा बदलाची सूचना देऊ शकतो. म्हणजे मालकाला असं वाटते की बाबा वेतन बदल केला पाहिजे, उत्पादन किंवा त्याच्या त्या सर्व्हिस कंडिशन मध्ये बदल केला पाहिजे, तो 21 दिवसाची नोटीस तो देऊ शकतो कामगारांना. आणि बदल तो म्युच्युअली सेटल झाला असेल तर बदल घडून आणेल, नाही तर पुन्हा मग कन्सिलेशन अधिकाऱ्याकडे. परंतु बदलाच्या नोटीसचं प्रोव्हिजन कुठेही आयडी ऍक्ट मध्ये कामगारांसाठी नाही. मग कामगार काय करतो, तो विवाद उपस्थित करू शकतो. म्हणजे जसा आपला छोटा विवाद एका कामगाराचा पाहिला आहे, तसा हा मोठा विवाद कामगार उपस्थित करू शकतो. आणि ह्या विवादाला किंवा हा डिस्प्यूटला आपल्याला जनरल डिमांड्स पण म्हटलं जातं. जनरल डिमांड्सचा हा एक इम्प्लाइड अर्थ या ठिकाणी निघतो की तो बदलही आहे, ती मागणी पण आहे आणि हे डिस्प्यूट पण आहे. आता हा का निर्माण होत असेल हो? आपोआपच वर्कर आपल्या डोक्यात काहीतरी घातलं ना काहीतरी केलं असं नसते. जेव्हा कामगाराला त्याच्या बेसिक सुविधा, पहिले तो भांडतो कशासाठी, त्याला बेसिक सुविधा मिळायला पाहिजे, म्हणजे किमान वेतन मिळालं पाहिजे, किमान बोनस मिळालं पाहिजे, काय असेल HRA मिळालं पाहिजे, किमान 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 किमान. एकदा किमान मिळणं सुरू झालं की मग तो काय करतो, त्याच्या उत्पादनाशी रिलेटेड दुसऱ्या जर कंपन्या असतील त्याच्याच सारख्या तर तिकडे पाहतो. तो म्हणतो यार मेरे को तो साला 20,000 पगार मिलता है, उनको 30,000 पगार मिलता है, ऐसा कैसा, काम तर सारखंच आहे, उत्पादन सारखं आहे, असं कसं मिळतो त्यांना. आणि मग ते अचीव करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते अचीव करायसाठी मग तो काय करतो, डिस्प्यूट क्रिएट करतो, मालकाबरोबर विवाद उपस्थित करतो. आणि तो म्हणतो नाही साहेब मला 22 नाही मला 25,000 पाहिजे, मला वेजेस पाहिजे, भत्ते पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. आणि हा विवाद जेव्हा उपस्थित करतो, तो विवाद जो असतो तो सेक्शन 2K खाली येतो. आणि यालाच जनरल डिमांड देखील म्हटलं जाते. आता हे जनरल डिमांड नेमक्या कशा असतात आपण बघूया.
ह्या जनरल डिमांड्स नेमक्या कशा असतात? तो काय म्हणतो, मला मूळ वेतनात वाढ करून पाहिजे. मूळ वेतनात 500-1000 रुपये दर वर्षाला वाढ असली पाहिजे. एक स्थिर महागाई भत्ता ठेवा. मूळ वेतनाच्या 30% एक स्थिर महागाई भत्ता असला पाहिजे. 30%, 50%, 10%, 5% जे काय असेल ते. त्यानंतर शासनाचा जो 6 महिन्याचा जो महागाई भत्ता मिळतो तो पण मला कायम असायला पाहिजे. जो 6 महिन्याचा वाढतो तो पण मला कायम असायला पाहिजे. पुढे जाऊन एक व्हेरिएबल डीए पण पाहिजे. महागाई इतकी वाढली आहे, मला व्हेरिएबल डीए पाहिजे. म्हणजे निर्देशांक इंडेक्स नंबर जर वाढत असेल, महागाई वाढत असेल तर एका इंडेक्स नंबरला 4 रुपये, 5 रुपये, 100 रुपये प्रमाणे जर त्या 6 महिन्यात, त्या 3 महिन्यात, त्या वर्षभरात जेवढे इंडेक्स नंबर वाढत असेल त्या प्रमाणात गुणीला ते पैसे बरोबर मला ही वाढ मिळायला पाहिजे. मला सेवा ज्येष्ठता भत्ता पण द्यायला पाहिजे. मला घरभाडे भत्ता मिळाला पाहिजे. मला उत्पादनाच्या प्रमाणात इंटेन्सिव्ह मिळाला पाहिजे. मला परिवहन भत्ता मिळाला पाहिजे. धुलाई भत्ता मिळाला पाहिजे. उत्पादन भत्ता मिळाला पाहिजे. मनोरंजन भत्ता मिळाला पाहिजे. मेडिकल अलाउन्स मिळायला पाहिजे. मला लोन पण मिळालं पाहिजे. मला गृहकर्ज मिळाला पाहिजे. मला घरबांधणी कर्ज मिळालं पाहिजे. मला वाहन कर्ज मिळालं पाहिजे. मला लग्नासाठी पण कर्ज मिळाला पाहिजे. माझ्या सुट्ट्या वाढवून द्या. हो, तुम्ही आम्हाला 10 वर्षाच्या सुट्ट्या देता, 15 करा. आम्हाला ईएल देता, वर्षभराच्या किती देता तुम्ही? 21 देता. ह्या 21 ईएल जमा झाल्या पाहिजे 6 वर्षापर्यंत. 300 पर्यंत जमा झाल्या पाहिजे, जशा आमच्या 300 जमा होत. अशा पद्धतीने गणवेश दिला पाहिजे. सणाच्या सुट्ट्या तुम्ही दिवाळीच्या 2च सुट्टी देता, 3 द्या आम्हाला. आम्हाला आंबेडकर जयंतीची सुट्टी द्या, आम्हाला बुद्ध जयंतीची सुट्टी द्या. अशा पद्धतीच्या आपण मागण्या त्या करू शकतात. गणवेश दिला पाहिजे, जोडे, चपला. त्यानंतर औद्योगिक यात्रा, आम्हाला काही ट्रेनिंग ठेवा, ट्रेनिंग सेशन ठेवा. औद्योगिक यात्रा, शैक्षणिक यात्रा करून द्या आम्हाला. चांगलं उपहारगृह ठेवा. हो, आम्हाला काही नाश्ता वगैरे पाहिजे मधल्या काळामध्ये. त्यानंतर आम्हाला 24 तास वैद्यकीय सुविधा पाहिजे. ते एकूण अशा पद्धतीचे जनरल डिमांड. जनरल डिमांड म्हणजे नेमकं काय? हा डिस्प्यूट, हा बदल किंवा वर्किंग कंडिशन मध्ये हा बदलच आहे ना. आज मला 100 रुपये पगार मिळते तर मी 50 रुपये वाढवून मागतोय, बदल आहे हा. डिस्प्यूट आहे. हा डिस्प्यूट रेज केला आहे. तर हा डिस्प्यूट जर हा टुकेमध्ये येतो आणि ह्या संबंधीची कारवाई जर समेट अधिकारी जर कोण असेल तर तो आहे असिस्टंट कमिशनर ऑफ लेबर क्लास 1 अधिकारी. त्याच्या पुढे हे जनरल डिमांडचे डिस्प्यूट चालतात. आता समजा तुम्ही आपला चार्टर ऑफ डिमांड दिला किंवा डिस्प्यूट रेज केला, मालकाला सांगितलं बाबा मला एवढं वाढवून पाहिजे. चर्चा झाली, व्यवस्थित झाला, चला झाला, सेटलमेंट झालं, चलो हो गया, अच्छी बात है. त्याला 2P सेटलमेंट म्हटलं जाते. दोघांचे आपसात झालं आणि समजून जा सेटलमेंट झालं नाही, मालक ऐकत नाही, काही कारणामुळे मागण्या पण वास्तव आहेत का, असा पण प्रश्न निर्माण होतो. मग अशा वेळी हा ज्या मागण्या सर्व केल्या आहेत, अशा वेळी त्या मागण्याच्या प्रित्यर्थ पुन्हा एक मध्यस्थी पत्र जे आहे ते समेट अधिकाऱ्याला दिलं जातं कामगारांमार्फत. आणि त्या ठिकाणी म्हटलं जातं की साहेब, आम्ही प्रयत्न केला, आमच्याकडून जमत नाही, तुम्ही मध्यस्थी करावी. त्याला मध्यस्थी पत्र म्हणतात. म्हणजे पहिले चार्टर ऑफ डिमांड बजावणे, जर सेटल झाला नाही तर दुसरं मध्यस्थी पत्र देणे. ह्या 2 स्टेज झाल्या. त्यानंतर समेट अधिकारी पाहतो की खरोखर डिस्प्यूट उपस्थित झालेला आहे किंवा नाही. आणि जर त्याला वाटते बा की प्रायमरी चर्चेसाठी बोलावतो, त्याला वाटते अस्तित्वात आहे डिस्प्यूट, मग तो कन्सिलेशन मध्ये ते जो तो विवाद आहे किंवा त्या मागण्या कन्सिलेशन मध्ये दाखल करतो. होऊ शकते चर्चेच्या ओघामध्ये काही मागण्या बाहेरही गेल्या असतील किंवा काही मागण्या ड्रॉप झाल्या असतील, असं पण होऊ शकते. पण कन्सिलेशन प्रोसिडिंग सुरू झाल्यानंतर मात्र त्या चार्टर ऑफ डिमांडचं समर्थन पत्र देणं अतिशय आवश्यक असते. कुठलीही डिमांड करून त्याचं जर समर्थन होत नसेल, लॉजिकली ते तर्काने जर बरोबर रिझनेबल डिमांड नसतील तर त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून अवास्तव डिमांडही न करता न झाल्या पाहिजे म्हणून समर्थन पत्र त्या ठिकाणी देणं अतिशय आवश्यक असते. आणि हे समर्थन पत्र देताना की माझा एवढा पगार का वाढवावा, मी एवढं का मागत आहे, मी त्याच्या बदल्यात काय प्रोडक्शन देऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी त्या समर्थन पत्रात त्या डिमांड वाईज आल्या पाहिजे. नाही तर मुंह में आया बग दिया असं नाही झालं पाहिजे. मी लॉजिकली मी हे का 10 रुपये वाढवून मागतो, मी का 1 रुपया वाढवून मागतो, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आल्या पाहिजे. ह्या समर्थन पत्राचा अभ्यास केला जातो आणि पुन्हा एकदा
ह्या ज्या मागण्या आहेत टर्म्स ऑफ रेफरन्सच्या स्वरूपामध्ये, जर झालं सेटलमेंट तर मग ॲग्रीमेंट होते कन्सिलेशन ऑफिसर पुढे, आणि जर झालं नाही तर मग हे टर्म्स ऑफ रेफरन्सद्वारे ज्युडिशियल अथॉरिटीकडे न्यायदानासाठी पाठवलं जातं. हा टर्म्स ऑफ रेफरन्स ही अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला ह्या दोन्ही ठिकाणी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, 3-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. नंबर 1, चार्टर ऑफ डिमांड देणे, तिथे तुमचं अप्रोच नोटीस देणे छोट्या ह्याच्यात, चार्टर ऑफ डिमांड, त्यानंतर मध्यस्थी पत्र, त्यानंतर समर्थन पत्र, आणि त्यानंतर टर्म्स ऑफ रेफरन्स. ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. काही मागण्या डिलीट होऊन जातात, लक्षात येत नाही, त्या राहिल्या नाही. काही मागण्या अवास्तव असतात, त्या पण कन्सिलिएशन ऑफिसर त्या पण वगळू शकतो. दोघांचंही ॲमिकली झालं की नाही सर ये हम डिमांड छोड़ देते. म्हणजे काही गोष्टी आपण कसं असते, लॉजिक कसं असते कामगाराचं, भाई आपण 100 मागेंगे तो 2 तो मिलेगा, असं एक त्या ठिकाणी एक लॉजिक असते. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी टाळायला पाहिजे. आणि साहेब मी सांगतो तुम्हाला, हे कन्सिलिएशन समिटचे हे जे दोन्ही टेबल आहेत, गव्हर्नमेंट लेबर ऑफिसरचे आणि असिस्टंट कमिशनर ऑफ लेबरचे, याचा तुम्ही पुरेपूर उपयोग केला पाहिजे. कारण एका ॲग्रीमेंट मधून दुसरं ॲग्रीमेंट तयार होते, दुसऱ्या ॲग्रीमेंट मधून तिसरं ॲग्रीमेंट तयार होते, तिसऱ्या ॲग्रीमेंट मधून 14 सेटलमेंट तयार होते, तडजोडी तयार होतात. पण एक लिटिगेशन झालं, एक कोर्ट केस झाली, त्याच्यातून दुसरी होते, दुसरीतून तिसरी होते, तिसरीतून चौथी होते. त्यामुळे हा जो टेबल आहे हा नुसता कन्सिलेशन ऑफिसरचा टेबल नाही, तर एक मित्राचा टेबल आहे असं समजून एक स्वच्छ मनाने जर त्याचा उपयोग करून घेतला, प्रॉपरली उपयोग करून घेतला, तर याच्यासारखं फोरम नाही जे आपल्याला ID ॲक्टमध्ये आपल्याला ह्या कायद्यान्वये आपल्या पुढे ठेवण्यात आलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सिनियर लेवलवर अतिशय महत्त्वाच्या आहेत. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. आणि इथे मी ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी समोर तिसऱ्या कायद्याकडे वळतो.